नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. नाशिकच्या कथित भोंदूबाबा अशोक खरातवर 16 गंभीर गुन्हे दाखल, मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी. धुळ्यात पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांचा प्रशासन व राजकारण्यांवर निशाणा. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का, असा थेट सवाल. याच्या प्रकरणामध्ये मी कोणालाही सोडणार नाही, असं जे राज्याचे गृह आणि मुख्यमंत्री म्हणत होते. तर आज 20 दिवस झाले. 20 दिवसामध्ये एकाही राजकीय व्यक्तीला त्यांनी चौकशीला बोलवलेलं नाही. माझा असा स्पष्ट आरोप आहे की अन्य प्रकरणाचा जसा ते राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी उपयोग करतात. म्हणजे अजित पवार 70 कोटी 1000 कोटीचा घोटाळा, छगन भुजबळ 800 कोटीचा घोटाळा, काय असं राष्ट्रीय पातळीवर त्याने अनेकांना ब्लॅकमेल केलं. आणि त्यांना एवढंच विचारलं, भाजप का जेल? काय त्यांनी जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजप स्वीकारला आणि भाजपने त्यांना प्रतिष्ठेचं स्थान दिलं. तसा या भोंदूबाबा प्रकरणाचा हे राज्य सरकार ब्लॅकमेलिंगसाठी उपयोग करत आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण ज्या जमान्या बाईंनी हे इतके कॉल झाले, कॉल झाले, सोडून काढलं. त्या जमान्या बाईलाच आरोपी का ते इलिगल आहे, लिगल आहे, हा होईल नंतर. पण हे माहिती होतं का कोणाला? ते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन केले. काय राज्याच्या पर्यटन मंत्र्यांनी 7 फोन केले. हे माहिती होतं का? आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. भिवंडी दंग्यामध्ये ते न्यूटनच्या खाली दवाखान्याचे संपादक विरुद्ध सरकार अशी जी केस होती, त्याच्यामध्ये ज्याने निरुभाऊला विचारलं की तुमच्या माहितीचा स्रोत सांगा. ते म्हणाले माझ्या माहितीचा स्रोत काय, मला गुप्त आहे, माझ्या कौशल्याचा भाग होतो. आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं म्हणणं मान्य केलं. त्यामुळे माहितीचा स्रोत सांगितला पाहिजे असं काही बंधन नाही. जर यांच्यामध्ये प्रामाणिकपणा असता तर आतापर्यंत भोंदूबाबाला मोक्का लावला असता. या इकडे आणि ज्या लोकांनी त्याला खतपाणी घातली, दुर्लक्ष केलं, आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी तो नाशिकला दत्तक घेतला होता. तुमचा दत्तक काय करतो उद्योग हे तुम्हाला माहीत नव्हतं का? काय फक्त माझं असं स्पष्ट मत आहे की फक्त जे वाट पाहत होते
काय तिकडे एपिस्टिल फाईल जशी एपिस्टिल फाईल आल्यानंतर त्यानंतर लगेच भोंदूबाबाची फाईल बाहेर निघते. म्हणजे देशामध्ये एपिस्टिल फाईलची चर्चा होता कामा नये. हा त्याच्या मागचा हेतू आहे असं माझं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. मला दुसरा आरोप असा आहे की ज्या लहान मुली गेल्या 10-15 वर्षामध्ये बेपत्ता झाल्या त्या एपिस्टिलकडे तर नाही गेल्या. काय आपल्या जुळ्यामध्ये जवळजवळ 10-12 मुली गेल्या 5-6 महिन्यामध्ये बेपत्ता झाल्या आणि त्या सगळ्या मुलींचं वय हे 12 वर्षाच्या आतलं. खऱ्या अर्थाने याचाही तपास लागला पाहिजे. एखादा जिवंत माणूस गायब होतो, कसा गायब होतो? तुम्हाला राजीव गांधीचा खुनी म्हणजे हल्ला करणारा आला 125 कोटी लोकांच्या देशात शोधून काढता आणि इथल्या मुलं मुली गायब होतात लहान लहान, त्याला तुम्हाला सापडत नाही. याचा अर्थ काय? तेव्हा या सगळ्या गोष्टींच्या बद्दल पत्रकारांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे अशी माझी सगळ्या पत्रकारांकडे मागणी आहे. की तुम्हाला जर तो आरोपी आहे तर तो गैरप्रकार करतो हे माहिती आहे आणि तरी तुम्ही त्याच्याबद्दल काही बोलत नाही, याचा अर्थ असा आहे की तुम्ही मोक्षाचे आरोपी आहात. काय त्यामुळे याला मोकाच लावला पाहिजे, म्हणजे आपोआप त्या कक्षेमध्ये येतील. जर मुख्यमंत्री बोलतात खूप, घोषणा करून काही कारवाई करत नाहीत. कुठली गोष्ट बघा तुम्ही, काय संतोष देशमुख बीड प्रकरण कोणाला सोडणार नाही, सगळे सोडले, माझे सगळे बाहेरच नाही. काय त्यानंतर आपलं गुलमोहर रेस्ट हाऊस, तुम्ही जे साक्षीदार आहात सगळे, 1,84 लाखाची कॅश सापडली. अजिबात सहन करणार नाही, सहन करणार राहिलेल्या किशोर पाटलावर तुम्ही का नाही गुन्हा दाखल केला, दखलपात्र? आणि त्यांना माहीत नाही का? आणि अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात तुम्हाला मी सांगतो की किशोर पाटलाला वाचवण्यासाठी धुळ्याच्या पोलीस कॉन्स्टेबलपासून तर राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत सगळे लोक प्रयत्न करत आहेत. आजपर्यंत त्यांनी एकही आरोपी पकडला नाही. मला तपासी अधिकाऱ्यांच्याकडनं कसं कळालं की आम्ही जे लोक दिसले त्यांना CCTVमध्ये त्या लोकांना बोलवलं, त्याचे जबाब घेतले. मी जरा विचारलं, मग इतके लोक एका दिवशी आले कसे? काय या इकडे एका दिवशी काय आले कसे? काय त्यांना तर काही कारवाई केली नाही, पण तो किशोर पाटील आमच्यावर मात्र केसेस करतोय.
आणि आम्हाला चक्रा मारावं लागतं हायकोर्टापर्यंत. आता 15 तारीख आहे हायकोर्टात. आम्ही काय सांगितलं कोर्टामध्ये, मुख्यमंत्री म्हणाले SITची चौकशी करतो. आम्हाला मान्य आहे ना. काय मग काय SIT स्थापन करत नाही. त्यामुळे मी ज्यांना म्हणाला की कोंबडा आलो खूप अंडा काही द्यायचं नाही. काय त्या घोषणा तुम्हाला ज्या पेलवत नाही, ज्या तुम्हाला जड जातात, अशा घोषणा करूच नका ना. आणि लोकांच्या अपेक्षा आहे तुमच्याकडनं घोषणा केल्याच पाहिजे तुम्ही. असं काय अशा घोषणा करून कारवाई न करणे म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक करणे होय. तर या सगळ्या गोष्टींमध्ये पत्रकारांनी जागृत राहावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जशा सरकारने अनेक चित्रपट काढले, उदाहरणार्थ काश्मीर फाईल, केरळ फाईल, धुरंधर, तसं लिंग पिसाळावर पिक्चर काढला नाही. काय लिंग पिसाळ और उसके साथीदार काय हरकत आहे. म्हणून अशा प्रकारांचा उपयोग राजकीय ब्लॅकमेलिंग करण्यापेक्षा त्याचा न्याय मिळाला पाहिजे. आणि ज्यांनी त्याला फोन केले त्या सगळ्यांना आरोपी गेलं पाहिजे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.